नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. आता तुम्ही पाहत असाल की गेले 4-5 दिवस झाले मार्केट कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये आहे किंवा पॉझिटिव्ह न्यूज आलेल्या आहेत की इराण यूएस डील झालंय एक्सेट्रा यामुळे. आणि मार्केट आता एक अशा कंडिशनमध्ये आलेलं आहे की जिथनं मार्केट एक तर अपसाईडला जोरदार जाऊ शकतं किंवा अशा सिच्युएशनला येऊ शकतं की इथनं आता मार्केट कंटिन्युअसली खाली जाऊ शकतं. आता तुम्ही पाहू शकता की कंटिन्युअसली जेव्हा जेव्हा मार्केट इथे आले बघा, इथे एकदा आलंय, इथे एकदा या लेवलला मार्केट आल्यानंतर मार्केटमध्ये काय झालं, एक फॉल आलेला बघा, इथे एकदा झालंय, 1 2 3 4 अशा वेळेस झालेला आहे. आता आपल्याला या सगळ्या गोष्टी अनालिसिस कशा करायच्या ते तुम्हाला मी दाखवतो. मार्केट उद्या किंवा उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी, आपल्याला काय करायचं उद्यासाठी, जोपर्यंत मार्केट 24,100च्या वर फ्लॅट ओपन होऊन जात नाही. कोणती लेवल? 24,100 या लेवलच्या फ्लॅट ओपन होऊन जर मार्केट याच्यावर गेलं, लक्षात घ्या, गॅप अप नाही झालं पाहिजे तर फ्लॅट ओपन झालं पाहिजे. फ्लॅट ओपन होऊन जर 24,100 ची लेवल ब्रेक केली तर त्यानंतर मार्केटमध्ये कंटिन्युअसली एक चांगला अपसाइड मुवमेंट आहे की ऑलमोस्ट आपल्याला याच्यामध्ये एक 24,300 पर्यंत म्हणजे 200 पॉईंट अपसाइडला मार्केटमध्ये चान्सेस आहेत. आणि जर तुम्ही 4 आवर टाइम फ्रेमला पाहिलं तर इथे एक रेजिस्टन्स ब्रेकआउटच्या मार्गावर आहे, कारण की इथे एकदा मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. त्यामुळे फ्लॅट ओपन होऊन जर गेलं तर आपल्यासाठी खूप चांगले मुवमेंट आहे याच्यामध्ये. जर गॅपअप झालं, गॅपअप झाल्यानंतर काय करा, मार्केटला 24,100च्या खाली येऊ द्या, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाहूया की काय ट्रेड बनतोय का. आता मार्केट कंटिन्युअसली अप ट्रेंड मध्ये चालू आहे ना, तर आपल्याला त्यानुसारच राहावं लागणार आहे. त्यानंतर समजा मार्केट हे फ्लॅट ओपन होऊन डाऊन साईडला जायला लागलं, फ्लॅट ओपन होऊन जर मार्केट डाऊन साईडला जायला लागलं तर आपलं टार्गेट असणार आहे 24,800, सॉरी 23,800. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट 200 पॉईंटचं डाऊन साईडला टार्गेट आहे आणि 200 पॉईंटचं अप साईडला. 24,000च्या खाली 200 पॉईंट आहे आणि 24,100च्या वर 200 पॉईंट आपलं टार्गेट. समजा गॅप डाऊन झालं, तर गॅप डाऊन झाल्यानंतर पण आपल्याला काय करायचं, मार्केट 24,000च्या खाली गॅप डाऊन होतं का, काय होऊ शकतं मार्केटमध्ये की गॅप डाऊन होऊन पुन्हा एकदा 24,000च्या वर जाणार आणि ऑप्शन सेलरचा फायदा होतो याच्यामध्ये. आता कालची एक्सपायरी तशीच गेली, मला वाटतं उद्याची पण एक्सपायरी तशीच जाऊ शकते. त्यामुळे थोडंसं आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि फक्त फ्लॅट ओपन होण्याच्या पोझिशनमध्ये, की समजा फ्लॅट पण कशी ओपन झाली पाहिजे, 10 15 20 पॉईंट, किंवा फ्लॅट ओपन 20-30 पॉईंट झाले 24,100च्या वर या लेवलला कुठेतरी मार्केट ओपन झालं, तर मग इथे एखादा सपोर्ट घेते का पाहायचे. किंवा मार्केट गॅप डाऊन ओपन झाला तर गॅप डाऊन मध्ये 30-40 पॉईंट, ऑलमोस्ट 80 पॉईंटचा आपल्याला फरक दिसून येईल किंवा स्कोप आहे. मग गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर इझिली फ्लॅट ओपन होऊन जर ब्रेक करत असेल तर आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये आपण ट्रेड करू शकतो. आता हे झालं निफ्टीचं. आता सेन्सेक्स मध्ये काय होतंय बघा, सेन्सेक्स मध्ये ही तीच कंडिशन आलेली आहे. मार्केट एक अशा पॉइंटला आलेलं आहे आता, तुम्ही जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं की प्रत्येक याच्यामध्ये एक हे बनतं बघा पॅटर्न, इथे एक बनलाय, त्यानंतर इथे एक बनलाय, इथे एक बनलाय, आणि आता कुठेतरी इथे एक बनायचं हे होते. तुम्ही इथे पाहू शकता प्रत्येक ठिकाणी तिथे असेल किंवा अजून या ठिकाणी पण आहे. तुम्हाला एक पॅटर्न मी दाखवतो. आता इथे बघा, पहिल्या याच्यामध्ये एकतर 2 रेड 1 ग्रीन, 2 रेड 1 ग्रीन असाच पॅटर्न एक बनलेला आहे याच्यामध्ये बघा. सेन्सेक्स मध्ये इथे काय झालंय, 2 रेड कॅन्डल्सच्या मध्ये 1 ग्रीन कॅन्डल होती, त्यानंतर बघा ब्रेकआउट किती गॅप डाऊन झाला, त्यानंतर पुन्हा इथं बघा 1 रेड ग्रीन आहे, 2 रेड आहे, पुन्हा एकदा मोठा गॅप डाऊन झाला याच्यामध्ये. त्यानंतर तुम्ही थर्ड टाइम इथे याच्यामध्ये पहा की पुन्हा एकदा 1 ग्रीन कॅन्डल आहे आणि 2 रेड कॅन्डल आहे. त्यानंतर मोठा, मला वाटतं ऑलमोस्ट सेन्सेक्स मध्ये किती फॉल आला होता, हा 1,000 पॉईंटचा फॉल आला होता. त्यानंतर आता काय झालंय, तर 1 रेड कॅन्डल आहे आणि 2 ग्रीन कॅन्डल्स आहेत.
इथं थोडासा पॅटर्न आता बदललाय. हा 3 जो कंटिन्युअसली पॅटर्न झाला होता, त्यानंतर आता हा वेगळा पॅटर्न क्रिएट झालेला आहे. मग आपल्याला आता याच्यामध्ये काय करायचंय, उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर तर मार्केट फ्लॅट ओपन झालं, त्याच्यामध्ये काय सेन्सेक्स मध्ये आज तुम्ही पाहिलं असेल की मार्केटमध्ये एवढी जास्त मुवमेंट नव्हती, पण 77,300च्या वर जर फ्लॅट ओपन होऊन जात असेल मार्केट, तर आपल्याला ऑलमोस्ट याच्यामध्ये आता 77,900 ते 78,000 यापर्यंत टार्गेट हे आपल्याला मिळू शकतं. जर फ्लॅट ओपन होऊन जर हे ब्रेक केलं, समजा गॅप अप जरी झालं तरी किती गॅप अप, 300च्या वर गॅप अप नाही झालं पाहिजे 77,300च्या, आणि हे मग अपसाईडला टार्गेट आपल्याला ऑलमोस्ट 78,000 पर्यंत मिळू शकतं. त्यानंतर समजा मार्केट हे गॅप डाऊन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन डाऊन साईडला झालं, फ्लॅट ओपन होऊन जर डाऊन साईडला जायला लागलं तर 76,900च्या खाली आपण पुट साईड साठी विचार करायचा, आणि आपलं डाऊन साईडचं टार्गेट ऑलमोस्ट असणार आहे 76,500 इथपर्यंत आपलं डाऊन साईडचं टार्गेट असणार आहे. गॅप डाऊन जरी झाला 100-150 पॉईंटचं तरी काही कारण नाही, हरकत नाही, फक्त 76,900च्या खाली गॅप डाऊन नाही झाला. मी आता तुम्हाला दोन्ही निफ्टी आणि सेन्सेक्सचं अनालिसिस दिलेलं आहे. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्सला शेअर करा. थँक्यू.